एका बाजूला मोदी प्रचंड प्रयत्न करताना दिसत आहे, दुसऱ्या बाजूला काँग्रेस या निवडणुकीमध्ये कुठे शर्यतीतच दिसत नाहीये. काँग्रेस नेते राहुल गांधी अशा राज्यामध्ये येणं टाळतात, ज्या राज्यामध्ये हमखास पराभव होणार असतो. ते तिथे जाऊन प्रचार करत असतात, जिथे विजयाची शक्यता चांगली असते. आणि या परंपरेला धरून राहुल गांधी यंदाच्या निवडणुकीमध्ये पश्चिम बंगालमध्ये फिरकले नाहीत, त्यांनी प्रचार केला नाही. काँग्रेसचं या निवडणुकीमध्ये कुठेही नामोनिशाण दिसत नाहीये. पश्चिम बंगालमध्ये भाजपने जबरदस्त वातावरण निर्मिती केलेली आहे, परंतु वातावरण निर्मिती करणं हा भाजपच्या नेत्यांच्या हातचा मळ आहे. वातावरण निर्मितीमध्ये भाजपच्या नेत्यांचा हात कोणीही धरू शकत नाही. 2021 मध्ये सुद्धा अशा प्रकारची वातावरण निर्मिती झाली होती, अशा प्रकारचं चित्र निर्माण झालं होतं की भाजपचाच मुख्यमंत्री आता निवडणुकीनंतर पश्चिम बंगालच्या सत्तेवर विराजमान होणार. परंतु प्रत्यक्षात हा भ्रम ठरला. असं नाही की भाजपचे नेते आणि कार्यकर्ते मेहनतीमध्ये कुठेही कमी पडतात, प्रयत्नांमध्ये कमी पडतात. प्रचंड कष्ट उपसल्यानंतर सुद्धा पश्चिम बंगालची निवडणूक भाजपसाठी जड जाते, कारण इथल्या लोकसंख्येच्या गणितामध्ये दडलेलं आहे. इथे किमान 70 ते 75 असे मतदारसंघ आहे, जिथे मुस्लिम मतांचा टक्का प्रचंड मोठा आहे. इथे तृणमूल काँग्रेससाठी जी लढत असते ती पूर्णपणे एकतर्फी असते. मग समोर कोणताही पक्ष असो, कोणताही उमेदवार असो,